सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळात जाऊन करून घ्या. एक मोठा विजय आपले सगळे पराभव पुसून टाकत असतो. अंत असती प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळात जाऊन करून घ्या. एक मोठा विजय आपले सगळे पराभव पुसून टाकत असतो. अंत असती प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. नमस्कार मित्रांनो, आपण दादाचं प्रूफ पाहायचं असेल तर प्रयोग कसा नक्की कमेंट करून सांगून. तर आज आपण म्हणजे स्पेशल अंत अस्ति प्रारंभ म्हणजे प्रारंभ आपण म्हणजे जो व्हॉइस साऊंड आहे तुम्ही पाहिलंच असेल. इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओ चालू आहे त्याच्यावर आपण म्हणजे एकदम खतरनाक व्हिडिओ आणलेला आहे. तुम्ही प्रूमध्ये पाहायचं असेल तर फक्त जो सॉन्ग असतो थोडासा क्रॅक व्हर्जनमध्ये म्हणजे रोबोटिक सॉन्ग नाही तर थोडासा अलग आहे म्हणजे कॉपीराइट होतो. आता एका भावानं कमेंट केली म्हणजे SP भाऊचे म्हणजे व्हिडिओ तर दररोज पाहतो असं काही नाही आहे तर पण थोडंसं जमत नाही. त्याच्यामुळे आपण थोडंसं जे रोबोटिक व्हॉइस आहे त्याच्यावर चालणार आहे आपण थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. नसेल आवडेल तर सोडून द्या. मी डायरेक्ट बोलतो मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो, तर तुम्हाला म्हणजे बिटमार्कवरती भेटून जाईल सॉन्ग असं काही नाही आहे. फक्त जो प्रिव्ह्यू दाखवला त्याच्यात थोडंसं चेंज करण्यात येणार आहे बस, बाकी काहीच नाही आहे. तर जे आपला टॉपिक होता जो आपला अलर्ट मिशनवरती आज, तर अलर्ट मिशन ओपन करूया. अलर्ट मिशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बिटमार्क ओपन करायचं पहिले. बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला सॉन्ग आहे का नाही पाहून घ्यायचं आहे. मी तर सॉन्ग देणारच आहे, तुम्हाला पाहून घ्यायचं पहिले. सॉन्ग दिल्यानंतर थोडं झूम करून घ्या आणि जिथं बिटमार्क आहे तिथं पाहून घ्यायचं पहिले कुठं कुठं बिटमार्क आहे. आणि एक प्लस आयकॉन दाबून मीडियामध्ये जायचं आणि एक फोटो घेऊन घ्यायचा. आता फिल कंपोजिशन एरियावर ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. थोडंसं हलकं झूम करून घ्या. झूम केल्यानंतर जिथं बीट आहे तिथं ओढून घ्या आणि एकदम शेवटपर्यंत ओढा पहिले. मग जिथं मधात बीट भेटतो तिथं मधात आहे आणि इथून जे मधातलं चिन्ह आहे ते कट करून घ्या. तेवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, जो पहिला फोटो आहे त्याला इफेक्ट देण्यासाठी काय करायचं, बॅक घ्यायचा. बॅक घेतल्यानंतर इफेक्टवर जायचं आपल्याला मित्रांनो आणि जो पहिला फोटो दिला इफेक्टवर टच करून तो घेऊन घ्यायचा. घेतल्यानंतर बॅक घ्यायचा, डबल बिटमार्कमध्ये ओपन करायचं. ओपन केल्यानंतर फोटो टच करायचा आणि इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर फोटो टच करा पहिला याच्यावर आहे, पहिल्या बिटमार्कवर. आणि इथून तुम्हाला मूव ऑन ट्रान्सफरमधून तिसरा जो ऑप्शन आहे ते टच करायचा. तर वाईड आणि हाईटचं तुम्हाला माहीत पडतं त्याचं जायचं. तुम्हाला एक प्लस आयकॉन टच करायचा, थोडासा हलका फोटो झूम करायचा आणि एकदम शेवट यायचं तिथून फोटो आहे आपला आणि एकदम झूम करून घ्यायचं. एवढं पण नाही करायचं, जास्त नाही करायचं. पाहून घ्यायचं एवढा आला आहे फोटो, एवढा तुम्हाला दिसणार आहे. मग जो फोटो डिलीट केला एवढं म्हणजे बरोबर ॲडजस्ट झालं पाहिजे ते एवढा. तर थोडासा फोटो हल्ला आहे, इथून थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. पण एवढं याच्यात आलं आहे बरोबर झूम झाल्यानंतर एवढं असं दिसेल. आता काय करायचं मित्रांनो, इथून मला एक व्हाईट कलरची पेन दिलेली आहे तो शेड पण ओढून घ्या. फोटो ॲड करून घ्या आणि मधातनं कट करून घ्या. त्याला कट केल्यानंतर पाहू शकता खाली वळून घ्या थोडीशी. आता पहिल्याला इफेक्ट झाला आहे, फक्त जो टेस्ट टाकला तर बरोबर वरता ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. बरोबर परफेक्ट हे बरोबर आहे सेंटर. आता एवढं झालं तर मित्रांनो जो सेकंड फोटो त्याला आपण जी पेन जी गेली ती बरोबर ॲडजस्ट करून घ्या. वरता ॲडजस्ट केल्यानंतर खाली घ्या थोडीशी आणि बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर डबल एक जा आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट दिला तो कॉपी करून बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर डबल बिटमार्क जा आणि इथून तुम्हाला जो सेकंड नंबरचा फोटो त्याला फोटो टच करा, इफेक्टवर जा आणि इथून 3 डॉट दाबून पेस्ट करून द्या. एवढं सिंपल स्टेप आहे मित्रांनो. स्टेप झाल्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपल्या फोटोला ग्लो येईल आणि एकदम खतरनाक दिसेल. एवढं झालं मित्रांनो तुमचा जो पण लोगो असेल, तर मी माझा लोगो पिक्सलामध्ये आहे तर बस पिक्सलामधून घेतो मी आणि शोपर्यंत ॲड करून घेतो. थोडं स्मॉल करतो मित्रांनो म्हणजे एवढा आणि इथून थोडंसं ॲड करून फोटो खाली ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कॉन्स्टंटमधून हार्ड लाईट नाही तर सॉफ्ट ओव्हरली घेऊन घ्यायची बरोबर ॲड करून घ्यायचा. तर एवढं झालं मित्रांनो पाहू शकता कसं दिसतं आहे. एवढं झाल्यानंतर आता काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसत असेल पाहू शकता शेअरचा आयकॉन आणि तुमचा व्हिडिओचा रेशो पाहून घ्यायचा. व्हिडिओचा रेशो पाहिल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ एवढंच होता का झाला की कमेंट करून सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.